माझा मुलगा ना शाळेत जातानाच सांगून गेला आहे, की आज शाळेतून आल्यानंतर ना मम्मा मला मोमोज बनवून दे. आता मी म्हटलं मोमोज बनवायला खूप टाईम जातो आणि मैदा पण चांगला नाही त्याच्यासाठी. म्हणून मी काय केलं, चला म्हटलं हेल्दी मोमोज त्याला बनवून देते. तर पहिल्यांदा काय केलं, तर पालक घेतलेली आहे. तर पालक आपल्याला उकडून घ्यायचे. पहिल्यांदा मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि आपल्याला पालक आता उकडून घ्यायचे. तर पाहू शकता मी पाण्यात ठेवलेली आहे. तिकडे पालकसुद्धा उकडलेली आहे. आता आपल्याला पालक पाण्यातून काढायचे आहे आणि मिक्सरच्या भांड्यात टाकायचे आहे. तुमच्याकडे बर्फ असेल तर बर्फ टाकून तुम्ही हे मिक्सरला लावून घेऊ शकता किंवा असं जरी लावलं तरी काहीच हरकत नाही. छान असा ग्रीन कलर येतो. इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्या गव्हाच्या पिठामध्ये पालकची प्युरी टाकून घ्यायची. चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे आणि अजिबात पाणी नाही टाकायचे. त्याच्यामध्येच आपल्याला त्या मॉइश्चरमध्ये छान असं पीठ मळून घ्यायचं. तर आपल्याला स्टफिंग तयार करून घ्यायचं. एकदम हेल्दी अशी स्टफिंग तयार करून घेणार आहे. पहिल्यांदा इथे मी तेल टाकलेलं आहे, जिरे लसूण टाकून घेतला आहे, कांदा पण परतून घेतलेला आहे, मिरची पण टाकून घ्यायची आहे, पत्तागोबी गाजर टाकून घ्यायचा आहे, छान मिक्स करायचं आहे. ब्लॅक पेपर पावडर आणि चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. भरपूर सारी कोथिंबीर टाकायची आणि आपलं पाहू शकताय स्टफिंग रेडी झालेलं आहे. तिकडे आपलं गव्हाचं पीठसुद्धा मस्त असं भिजलेलं आहे. त्याला समजणारसुद्धा नाही. याच्यामध्ये पालक मी यूज केलेला आहे. त्याला अगदी मी हिरवा कलर यूज केला असं सांगितलं होतं. त्याने आवडीने खाल्लं होतं. तर पाहू शकता आता कोरड्या गव्हाच्या पिठामध्ये आपल्याला तो गोळा बुडवून घ्यायचा आहे आणि छान अशी मोठ्या आकाराची चपाती लाटून घ्यायची आहे. तर पाहू शकता इथे मोठ्या आकाराची चपाती लाटून घेतलेली आहे. त्याच्यानंतर जे आपण स्टफिंग तयार करून घेतलेलं आहे ते स्टफिंग आपल्याला पूर्ण चपातीवर पसरवून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे मी पूर्ण चपाती पसरवून घेतले. त्याच्यानंतर आपल्याला अशा प्रकारे एक रोल तयार करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला रोलचे 2 भाग करून घ्यायचे. एका प्लेटला तेल लावायचं आहे. ते रोल आपल्याला त्या प्लेटमध्ये ठेवायचे आहेत. आपल्याला एकामध्येच 2 काम करायचे आहे. त्याच्यासाठी मोमोच्या चटणीसाठी मी इथे टोमॅटो, लसूण आणि मिरची उकडायला ठेवली आहे खाली आणि वर छान असं स्टीम करून घेतलेलं आहे. पाहू शकता स्टीम झालेलं आहे आणि चटणीचं सुद्धा सामान रेडी झालेलं आहे. आता ते पूर्ण आपल्याला मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचं आहे. चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे. मिक्सरला फिरून आपल्याला अशा प्रकारे त्याचं प्युरी तयार करून घ्यायचे. त्याच्यानंतर मस्त मी लसणामध्ये त्याला फोडणी देऊन घेतलेली आहे आणि इकडे हे सुद्धा थंड झाले होते म्हणून अशा प्रकारे कट करून घेतलेले आहेत. पाहू शकता आपले मोमोज अगदी साधे, सोपे आणि झटपट असे तयार झालेले आहेत. तुम्ही सुद्धा तुमच्या मुलांसाठी नक्की बनवा. अगदी हेल्दी हे मोमोज आहेत आणि अगदी 10 ते 15 मिनिटामध्ये होणारे आहेत. नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि पाहू शकताय मोमोज किती मस्त झालेले आहेत. तोंडाला पाणी सुटलं असेल तर प्लीज एक लाईक आणि एक सबस्क्राईब तो बनता आहे. बाय बाय.